हाय फ्रेंड्स, आज आपण भोपळ्याची खीर बनवत आहोत, पौष्टिक आणि स्वादिष्ट अशी. त्यासाठी अर्धा भोपळा मी कुकरमध्ये शिजून घेतलेला आहे. वरचे साल काढून कढई तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात थोडे ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे. छान असे भाजून घेऊया, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे भाजून घ्या, म्हणजे टेस्ट येईल, चव येईल त्याची. त्यानंतर शिजवलेला भोपळा आपण त्यामध्ये टाकून घेऊया. पुन्हा आणखी एकदा एकजीव करून घेऊया. खायला खूप उत्तम लागते. 1 वाटी दूध त्यात टाकून घेऊया. 1 वाटी साखर, तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता. छान असं एकजीव करून घ्या. 10 मिनिट शिजून घ्या आणि आपली खीर रेडी झालेली आहे. खीर रेडी झालेली. नक्की आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब